आणि एसीबीसीच्या अंतर्गत मराठा समाजाला दिल्या गेलेल्या 10% आरक्षणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे। अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत। मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला। तर राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राज्यात 28% मराठा आहेत, त्यातले 25% गरीब आहेत अशी बाजू लावून धरली। या प्रकरणी आता 4 ऑक्टोबरला पुढची सुनावणी पार पडेल। पुढच्या सुनावणीमध्ये आर्थिक आणि सामाजिक प्रवर्गात मराठा समाज मागास आहे का याबद्दलचा युक्तिवाद केला जाईल। आणि मराठा आरक्षण जीआरच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक बनल्यात। ओबीसी संघटनांची आज नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये ओबीसी संघटनांनी मोर्चाची रणनीती आखली आहे। नागपूरमध्ये ओबीसी संघटना 10 ऑक्टोबरला महामोर्चा काढणार आहेत, तर मराठा आरक्षण जीआरला ओबीसी संघटना हायकोर्टात आव्हान देतील। ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी याची माहिती दिली। 10 ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा महामोर्चा काढायचा। आता सगळ्या ओबीसी संघटनांनी, सर्व विचाराच्या संघटनांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चामध्ये आत्ताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल। आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक धक्का बसलाय। मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर राजीनामा दिलाय। प्रकाश महाजनांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन यांच्या पक्षांतर्गत नाराजीची चर्चा रंगलेली, त्यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत असं बोललंही गेलं। आता त्यांनी अधिकृतरित्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचं कळतंय। या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला हा धक्का असल्याचं मानलं जात आहे। परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली। लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही। विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं। जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली। माझ्या कामाचे कौतुक नाही, पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले। खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं। खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं, पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल। व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे। खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे। मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की अमितजी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन, पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही। अमितजी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं।